दीपक शेठ, तुमचं पूर्ण नाव काय आहे? माझं पूर्ण नाव दीपक राजेंद्र सुंबे. आपण कधीपासून प्रॅक्टिस करताय? मी 10 वर्ष झाले प्रॅक्टिस करत आहे. मला या कामाला 10 वर्ष झाली. मी 10 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे. मग काय बोला ना. 10 वर्ष मी हे काम जवळपास वडिलांपासून मी हे काम बघत आहे. सुरुवातीला मी म्हणजे MIDCत असताना अकाउंटिंगचे वगैरे कामं घ्यायचो. मग वडिलांबरोबर थोडीशी प्रॅक्टिस चालू केली असता मला समजले MIDCमध्ये भरपूर काही कामं आहेत. त्यामध्ये मी सुरुवातीला माझा बेस पक्का करून घेतला. वडिलांद्वारे मला खूप मदत झाली. मग मी ह्या वर्षात म्हणजे गेल्या 4 वर्षापासून मी इकडे काकासाहेब म्हस्के रोडला स्वतःचं ऑफिस टाकलेलं आहे. तिथं माझा स्वतःचा वैयक्तिक सेतू चालू केलेला आहे. तर सेतूमध्ये जवळपास 3 मुलं कामाला आहेत. सध्या मुलं बाहेर गेलेले आहेत. त्यांचं काम सध्या थांबलेलं आहे. सध्या मी एकटा आहे. मी एकटंच काम सगळं पाहतो. माझे मित्र काही आपण काय काय सुविधा देता इथं या सेतू कार्यालयामध्ये? तर लाडक्या बहिणीसाठी आहे का आपल्याकडे काही योजना? लाडक्या बहिणीसाठी सध्या काही योजना शासनाने थांबवल्या आहेत. इलेक्शन पिरियडमुळं त्या सध्या काही स्कीम बंद केल्या होत्या. तर आता ह्या पुन्हा चालू होतील एवढ्या 1 महिन्यात. लाडक्या बहिणीच्या ज्या KYCच्या ज्या समस्या आहेत त्या तक्रार निवारणाचं काम चालू आहे. सध्या आम्ही तक्रार नोंदवतो आहे महिला व बाल विकास गट अधिकारी यांच्याकडं. तर ती तक्रार निवारण झाल्यावर KYC चालू करण्यात लवकरात लवकर येईल असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. तर ज्यावेळेस KYC चालू होतील तर महिलांच्या समस्या दूर होतील. धन्यवाद. टाइम्स ऑफ इंडिया. आज आपण दीपक पाटील सुंबे यांची मुलाखत घेतली आहे. त्यामुळं त्यांना आपण खूप खूप धन्यवाद देतो. ओके.